नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मला तुम्हाला आज सांगायचं आहे, थोडं शेअर करायचं असं आहे की माणूस म्हणजे आपण व्यक्ती नाही का, खूप जास्त शिकलो, खूप अभ्यास केला, खूप जास्त एज्युकेशन झालं, वेल मॅनर्ड झालो. म्हणजे बघा, आपण आपल्या जीवनामध्ये उत्तरोत्तर एकटं एकटं होत जातो पूर्ण. सगळे मित्र तुटत जातात, जबाबदारी येतात आपल्यावरती आणि आपण फुल्ली प्रोफेशनल होतो. आणि असं होत असताना आपल्याला समजायला लागतं की आपण आपल्या आयुष्याच्या शेवटाकडे जात आहोत. शेवटाकडे इन द सेन्स की जी आपल्या आयुष्यामधला किंवा लाईफमधला जीवनामधला जो खोडकरपणा आहे, जो खेळकरपणा आहे किंवा जे एन्जॉय करायचो आपण छोट्या-छोट्या गोष्टी, त्या हळू कमी होतात. बिलकुल कमी होतात. बघा मी एक तुम्हाला चांगलंसं एक थोडंसं उदाहरण सांगतो मी. मी आज सकाळी माझी बाईक चालू न झाल्यामुळं मेट्रोमधून जात होतो. तर मेट्रोच्या आता दरवाजाच्या बाजूला एक सीट असते. त्या सीटवरती ना एक साधारण 25 टू 30 एज मधला एक मुलगा असेल. बिलकुल असा बॅग घेऊन समोर बसला होता आणि आणि मी त्याच्या बाजूला होतो. तो मुलगा असा अक्षरशः रडत होता म्हणजे डोळ्यातून म्हणजे तो मुसमुसून असा रडत होता, की म्हणजे काही कळत नव्हतं की तो कशामुळे रडतोय काय, पण लिटरली त्याच्याकडे पाहून ना असं वाटत होतं की आपण काहीतरी कमवतोय. पैसे कमवण्यासाठी ना आपलं आयुष्य पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त करून बसले. पण याच्या उलट जे लोक जास्त शिकलेले नाही, म्हणजे जेमतेम थोडं 10वी-12वी वगैरे झालेले आहे. पण जे लोक कमी शिकलेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये थोड्याशाच बाउंडरीच्या आतमध्ये, लिमिटमध्ये राहतात आणि थोडंसंच म्हणजे पैसे कमवतात आणि त्याच्यामध्येच आनंदी राहतात. परंतु त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लाईफमधले असणारा जो खेळकरपणा आहे किंवा जो अनाडगपणा आहे किंवा फ्रेंडशिप, मित्र सर्कल, जवळच्या आपतेस हे यांना जपून जवळ ठेवलेलं आहे. तर ते लोकं अतिशय आनंदी राहतात. तर हे अशा 2 प्रकारचं एक सामाजिक आपल्याला मध्ये दिसायला म्हणजे पाहायला मिळतो. जे जबाबदारीच्या ओझ्याखाली घरापासून दूर राहतात, नोकऱ्या करतात, पैसे कमवतात आणि अक्षरशः जीवनामध्ये आयसोलेटेड एक कोलकोंडीपणा त्यांना आलेला आहे. आणि जो दुसरा आहे, जो गावातच राहतो, रोज काम करतात, परंतु संध्याकाळी आपल्या मित्रामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या गावामध्ये राहतात आणि खूप आनंदी राहतात. विशेष म्हणजे बघा, या दोन्ही जर गटाकडे आपण पाहिलं, तर दोघांचं पण पैसे कमवण्याचाच उद्देश आहे. परंतु अतिशय जास्त आनंदी कोण आहे बघा. म्हणजे हे हे खूप वेळा पाहिले मी. म्हणजे ज्या वेळेस आपण अगदी नवीन-नवीन ठिकाणी फिरायला जातो किंवा काय म्हणतो आपण की टुरिस्ट म्हणून जातो किंवा अजून काही ठिकाणी जातो, तर मोस्टली ज्यावेळेस ऑब्झर्वेशन करतो, म्हणजे मी तरी, तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर जे समोरचं जे पाहायला मिळतं, तर आपल्याला खूप नुसतं ऑब्झर्वेशन वरूनच आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, की हे कसं आहे बाबा आपलं लाईफ आणि ते आपण एवढं म्हणजे एवढं अवघड बनवून ठेवलेलं आहे, की मला हे बनवायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला करायचा आहे, मला पैसे साचवून ठेवायचे आणि हे सगळं करत असताना आपलं आयुष्य कसं नाहीसं होतंय हे आपल्याला समजत सुद्धा नाही. असं मला म्हणता म्हणता येणार आहे की मी वेगळा आहे तर सगळेजण याला म्हणजे पूरक आहेत. सगळेजण या गोष्टीसाठी करतातच, बघतातच आणि आणि ही इच्छा, आकांक्षा, डिझायर ही थांबत नाही. एक झालं की एक झालं की एक वाढतच राहते समोर. बघा की आपल्या इच्छा आकांक्षा जर आपण कमी ठेवल्या तर आपलं जीवन हे सुंदर होईल का? लिमिटेड राहील का? लिमिटेड राहिलं तर आपल्यामध्ये काय फरक होतील? काय बदल होतील? याच्याबद्दल जर आपण थोडा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? की खरंच आपल्या इच्छा आकांक्षा आपण कमी ठेवल्या, कमी पैशाचा विचार केला किंवा खूप जास्त काही साचवायचा नाही विचार केला, तर आपण आनंदी राहू का लाईफमध्ये? तुम्हाला काय वाटतंय? एक छोटंसं ना एक असाच विचार केला मी की आपलं आयुष्य बघा ना, अगदी माझे पहिलीपासूनचे मित्र जे आहेत किंवा अगदी लास्ट मास्टर होईपर्यंत विद्यापीठात होतो तोपर्यंत माझे मित्र. कुठं दूर-दूर वर्ष-वर्ष, 2-2 वर्ष त्यांना मी भेटत सुद्धा नाही, बोलत सुद्धा नाही, बोलता सुद्धा येत नाही. सोशल मीडियावरती जिकडून हाय हॅलो तेवढ्यापुरतंच केलं तर केलं. नाहीतर अदरवाईज खूप दिवस झाल्यानंतर आपल्या जिवलग मित्रांना सुद्धा भेटता येत नाही. का तर आपण आपल्या जबाबदारीखाली एवढं दबलेलो गेलेलो आहे, खूप दबलेलो गेलेलो आहे, की त्याच्यामुळं आपला जो भौतिक सुख आहे, भौतिक आनंद आहे, तो सुद्धा आपण हिरावून घेतलाय. आणि त्याचं ताणतणाव हे आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या जीवन लाईफवरती, आपल्या जीवनशैलीवरती पडलेलं आहे. मग त्याच्यामधूनच हे बीपी, शुगर
किंवा हे जे काही असे डिसीज आहेत हे डिसीज तयार होतात. पण ह्याच्या पाठीमाग तणावमुक्त आपल्याला जगण्यासाठी काय करावं लागेल याच्याबद्दल ना अक्षरशः हे खूपच म्हणजे स्वतःच लाईफच अक्षरशः आपण बिझी करून ठेवलंय. बघा मित्रांनो, हे पटतंय का तुम्हाला मुद्दा मी बोललेलो? यासाठी आपण आपल्या अपेक्षा ह्या थांबवल्या पाहिजेत का, म्हणजे कमी ठेवल्या पाहिजेत का, हे तुम्ही पण विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मी बोललेलं बरोबर आहे का, तुम्हाला चुकीचं वाटतंय का. ठीक आहे, अजून आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन विषय घेऊन बोलूया आपण. जसं अजून नेक्स्ट अजून काही आपल्याला माझी मतं मांडायची आहेत. तोपर्यंत आपण बाय बाय, गुड नाईट. आता लिटरली मोस्टली 2:30 वाजलेत रात्रीच्या. मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं मी हे ब्लॉग बनवावे आणि थोडं पोस्ट करावं. कारण आज मी खूप कंटाळलो होतो की आज ब्लॉग नाही बनवू की काय, बघूया कसं काय. पण म्हटलं नाही, आपलं कंटिन्युटी राहिली पाहिजे म्हणून मी हा ब्लॉग बनवलेलाच आहे. नेक्स्ट साधारण संडे आणि पुढच्या वेळेस मी जाणारच आहे बाहेर, त्यावेळेस पुढचा ब्लॉग येईल. आपण परत भेटूया नवीन विषय असं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.